जागतिक महिला दिनी खेड तालुक्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा। ओरिसा येथील राऊरकेला येथे झालेल्या मास्टर नॅशनल गेम मध्ये सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांची सुवर्ण कामगिरी। वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग अशा दोन प्रकारामध्ये 63 किलो वजनी गटात गोल्ड कमाई। श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम साठी निवड। कृषी विभागात कार्यरत असलेल्या ज्योती राक्षे यांच्या डबल गोल्डचं सर्व स्तरातून होतंय कौतुक। महिला दिनाचे औचित्य साधून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने स्त्रीवादी कवितांचा जागर। मलिका अमर शेख, हिरा बनसोडे, नीरजा, कल्पना दुधाळ अशा बाईपणाच्या आरशातून समाज चित्रे पाहणाऱ्या कवयित्रींच्या कवितांचे विद्यार्थिनींनी केले सादरीकरण। प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती। आंतरराष्ट्रीय महिला दिनी गावोगावातील ग्रामसभेत महिला ग्रामस्थांचा विशेष सन्मान। दौंडकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेला उपस्थित महिलांचा सन्मान करून सामूहिकरित्या केक कापून स्वागत। सरपंच सीताराम गुजर आणि उपसरपंच पूजा दौंडकर यांच्या उपस्थितीत शासकीय तसेच महिला बचत गटांबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा केला गौरव। जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद पुणे आणि MKCLच्या माध्यमातून खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात महिलांना सायबर सुरक्षेचे धडे। गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून राजगुरुनगर पंचक्रोशीतील बचत गटांच्या महिलांना दिले प्रशिक्षण। राजगुरुनगर शहरातील एन कॉम्प्युटरचे KM तापकीर, क्रिएटिव्ह कॉम्प्युटरच्या सीमा कातोरे आणि श्रद्धा बालघरे यांनी महिलांना केले मार्गदर्शन। खेड औद्योगिक क्षेत्रात कंपनीतील कामाचा ठेका मिळवण्यावरून हुंडाई कंपनीच्या गेट समोरच 2 गटात तुंबळ हाणामारीत एक गंभीर जखमी। 2 गटांकडून खेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद। एका गटाच्या 4 पोलिसांनी केली अटक। 2 गटातील हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर। पुणे जिल्हा परिषद आणि शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित फुले कृषी सावित्री जत्रा या उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांची भेट। महिला दिनी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल। लखपती दीदी, ड्रोन दीदी आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा विशेष सन्मान। खेड तालुक्यातील 3 महिलांना लखपती दीदी म्हणून सन्मानित। चाकण परिसरातील नानेकरवाडी येथील संत भारती ग्रंथालयाच्या वतीने जागतिक महिला दिनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सफाई कामगार, रिक्षा चालक अशा विविध क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांना पुष्पगुच्छ, ग्रंथभेट, भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव। नानेकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूनम नानेकर, ग्रंथालयाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या उपस्थितीत सरस्वती कांबळे, रत्ना सावंत, वर्षा नानेकर, अर्चना नानेकर, संगीता नानेकर, वंदना जाधव, अलका नानेकर, मनीषा फलके, कल्याणी नानेकर, नीता परसरामपुरिया, सुवर्णा कोलते आणि उर्मिला जाधव यांचा सन्मान। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात 14,000 क्विंटल कांद्याची आवक वाढल्याने उच्च दर्जाच्या कांद्याचे भाव प्रति क्विंटल 400 रुपयांनी घटले। या उलट बटाट्याची आवक घटून भाव स्थिर। 1 नंबर बटाट्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळाला। उन्हाच्या तीव्रतेमुळे भाजीपाल्याची आवक होते कमी। मेथी, कोथिंबीर, शेपू, पालकचे दर सरासरी स्थिर। शनिवारी दिवसभरात उलाढाल 6.5 कोटींच्या घरात। बाजार समिती प्रशासनाची माहिती। आणखी दारू पाजली नाही म्हणून गॅरेज चालकाला चौघांकडून लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण। शुभम मोहिते, शुभम पवार, अहिंसक दिवे यांच्यासह चौघांवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल। रासे येथील मयूर जालिंदर तुरकमारे हा गंभीर जखमी, पोलिसात फिर्याद। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघासाठी रविवारी मतदान होणार। 9 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणार। प्रस्थापितांच्या पॅनल विरोधात अन्य उमेदवार असा सामना। चाकण गटामधील सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार धोंडिबा पवळे यांनी दिला भाचे संभाजी दौंडकर यांना पाठिंबा।